महोदय, पाठीमागे उभे आहोत, हात करतो याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही याचा अर्थ समजू नका समोरच्यांनी. प्रत्येक वेळा हात करतो समोरच्यांना देता, आम्हाला बोलायला चान्स द्या. आम्हाला सुद्धा नॉलेज आहे या विषयावरती, आमची काही मतं आहेत. आता कोण बोलताय? आपणच बोलताय ना. नाही, आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करतात. अध्यक्ष महोदय, सगळ्यांना संधी आहे खरं. सगळ्यांना बोलू द्या, ज्यांना बोलायचं त्यांना बोलू द्या. थोडासा दम धरला पाहिजे. महत्वाचा विषय चाललेला आपण सदस्य आहेत. महत्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ अधिनियम 2023 मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातलं जे खाजगी स्वयंअर्थसहित विद्यापीठाच्या संबंधित बिल आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्या जे काही विद्यापीठं आहेत, ट्रॅडिशनल विद्यापीठ आहेत, त्यांच्यावरती महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांचा परीक्षांचा भार वाढल्यामुळं तो भार कमी करण्यासाठी वेगवेगळे जे काही प्रयोग आहेत ते आता उच्च शिक्षणमध्ये सुरू आहेत. त्यातला एक भाग असा आहे की स्वयंअर्थसहित विद्यापीठ काढणे, ॲटॉनॉमी असलेले महाविद्यालय तयार करणे, क्लस्टर युनिव्हर्सिटीज तयार करणे, हे त्यातले प्रकार आहेत. त्यामध्ये स्वयंअर्थसहित विद्यापीठं ज्या एखाद्या संस्थेकडे 5 विद्याशाखा पीजीच्या असतील, अशा 5 विद्याशाखा असलेल्या, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, आर्ट्स असेल, अशा 5 विद्याशाखांचे जिथं जिथं हे असतील, कोर्सेस असतील, त्यांना स्वयंअर्थसहित विद्यापीठ तयार करता येतं. अलीकडच्या काळामध्ये 2014 ते आता 2017 मध्ये जवळजवळ आता माझ्या माहितीप्रमाणे 30च्या आसपास ही स्वयंअर्थसहित विद्यापीठं निर्माण झालेली आहेत. अध्यक्ष महोदय, आता मगाशी जी चर्चा झाली हे खरं आहे की आता 5 वर्ष हे विद्यापीठं 5 वर्षासाठी तयार होतात आणि 5 वर्षानंतर याचा आढावा घ्यायचा असतो. त्यांचे लेखी रिपोर्ट जे आहेत ते विधानमंडळाला यायचे असतात. ते आलेत का? 5 वर्ष. ॲमिटी युनिव्हर्सिटी असेल, त्याच्यामध्ये DY पाटील असेल, MIT असेल, फ्लेम युनिव्हर्सिटी असेल, VVIT युनिव्हर्सिटी असेल, असे जवळजवळ 5 ते 10 वर्ष झालेले युनिव्हर्सिटी आहेत. त्यांचे अहवाल आपल्या विधानमंडळाला येणं अपेक्षित आहे. आणि ते अहवाल जर येत असतील तर त्या अहवालामध्ये काय बघायचं आहे? त्या अहवालामध्ये हे बघायचं आहे की ज्या अकॅडमिक गोष्टीचा भाग घेऊन हे विद्यापीठं फॉर्म झाली आहेत, त्या अकॅडमिक काउन्सिल त्यांनी फॉर्म केले आहेत का? तिथला अकॅडमिक रेकॉर्ड चांगलं आहे का? तिथलं जे विद्यार्थी जे डिग्र्या घेत आहेत त्या डिग्र्या, त्याचा पुढचा लेखाजोखा काय झाला याचा अहवाल शासनाने घ्यायचा, विद्यापीठात त्या विभागानं घ्यायचा आणि त्याचाच अहवाल आपल्याकडे येतो. तो आलेला आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी विद्यापीठं फॉर्म करताना धडाधड विद्यापीठ येतात, विधानसभा पारित करते आणि परिषद पण पारित करतं. खरं म्हणजे याच्यावरती जास्त विचार विनिमय केला नसल्यामुळं आणि एखादी गोष्ट होते त्याला आपण सपोर्ट करा म्हणून सगळे विधानमंडळातले सदस्य या विद्यापीठांना मान्यता देत आलेले आहेत. परंतु आता एक टप्पा असा आलेला आहे, 10 वर्ष झालेले आहेत, ज्या विद्यापीठांची मान्यता मिळालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना सब सेंटर तयार करण्याच्या काही कॉन्सेप्ट आहेत, त्या मान्य झाल्या आहेत का? त्यांचं जे काही कुलगुरू आहे, प्रो VC आहे, डीन आहे, त्याच्यातले जे अथॉरिटीज आहेत त्या अथॉरिटीज ॲज पर विद्यापीठात जो कायदा केलाय त्या कायद्याप्रमाणे आहे का हे कोण तपासतंय का? संचालकांनी करणं, डायरेक्टर जे आहेत उच्च शिक्षणाचे त्यांना करणं अपेक्षित आहे. पण संचालक साहेब इतका त्या ओव्हरलोडेड झालेला आहे. महोदय, याच्यासाठी आपण काही विशेष एखादी कमिटी तयार करणार आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा बिल फॉर्म होतं, ज्या प्रोसेसमध्ये जातं, तेव्हा सचिवापासून मी बोलत नाही, म्हणजे सचिव असतील किंवा जे काही अधिकारी असतील, काम करणारे लोक असतील, त्यांना हे आवडत नाही. मंत्री महोदय, त्यांना हे आवडत नाही. कारण जे काही सर्वसामान्य विद्यार्थी आहे, कॉमन घरातला जो विद्यार्थी आहे आणि या विद्यापीठातला जाणारा विद्यार्थी आहे, याच्यामध्ये शिक्षणाची जी दरी आहे ती दरी आपण कमी करत नाही तर ती दरी आपण वाढवत जातो, हे सत्य आहे. आणि म्हणून ज्या सार्वजनिक विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात तेव्हा सार्वजनिक विद्यापीठाचा जो दर्जा आहे या दर्जामध्ये आणि या विद्यापीठाच्या दर्जामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. कोणीही सार्वजनिक विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतो, परंतु कोणताही सर्वसामान्य घरातला मनुष्य या स्वयंअर्थसहित विद्यापीठामध्ये मंत्री महोदय प्रवेश घेतो का? घेऊ शकतो का? त्याची पात्रता आहे का? त्याच्यामध्ये आरक्षण आपण दिलेलं आहे विद्यार्थ्यांचं, SC आहे, ST आहे, OBC आहे, EWS आहे, परंतु त्या आरक्षणाचा जो काही तिथं अंमलबजावणी होते का हे कोणी पाहतंय का?
हा सगळ्यात महत्वाचा आहे. मी खात्रीने सांगतो की कोणतीही यंत्रणा आपली ह्या आरक्षण तिथे लागू आहे का याचा कुणी तपासणी करत नाही. दुसरं, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे काही खाजगीकरणाला चालना आहे त्याच्यामुळे आरक्षणाचा तर विषयच नाहीये. आता सार्वजनिक विद्यापीठ असतील किंवा सरकारी मालकीचे जे काही शाळा महाविद्यालय मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी आरक्षणाचं तंतोतंत पालन होतं. या विद्यापीठामध्ये आरक्षण आहे का? आहे का आरक्षण? मंत्री महोदय, अजिबात आरक्षण नाही. आणि मग अशा ठिकाणी काम करणारे कर्मचाऱ्यांचं आरक्षण आपण संपवतोय का? मग याच्यामधले विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षणाचा दर्जा आहे तो आपण कमी करतोय का? सर्वसामान्य माणसाला काही लाभ देतोय का? शासन काही त्याला पुश करतोय का? बरं चला, इथपर्यंत झालं. परंतु हे विद्यापीठ QS ज्याला आपण QS रँकिंग जे म्हणतो, जे काही परदेशातले जिकडे आपले विद्यार्थी पाठवतोय त्या रँकिंगचे झाले आहेत का? आणि दुसरं असं, ज्या ओव्हरसीज स्कॉलरशिप साठी आपण जे काही पैसे खर्च करतो आणि जे विद्यार्थी आपण परदेशात पाठवतो त्या तशा प्रकारे जर काही विद्यापीठ आपण आयडेंटिफाय केले, इव्हन चला सोडून द्या भारतातले, परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या काही आयडेंटिफाईड या अशा नामांकित विद्यापीठामध्ये आपल्याकडले काही विद्यार्थी परदेशात पाठवण्याची इकडे आपण पाठवतोय का? अध्यक्ष महोदय, याच्यावरती आपण काहीच विचार केलेला नाही. म्हणून आता मला माहिती आहे आपण हे बिल आणलेलं आहे, हे बिल पास होणार आहे, परंतु आम्ही ज्या सूचना केल्या या सूचनाचा विचार करण्यासाठी आपण समिती आपण त्या ठिकाणी करावी. दुसरं असं की तिथे फीस किती लावावी ह्याचा कंट्रोल शासनाकडे आहे का? नाही. कमिटी कोणाची आहे? त्या विद्यापीठानं, म्हणजे जे कोणी मंजूर होईल विद्यापीठ त्यांनीच कमिटी स्थापन करायची, त्यांनीच त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, त्यांनीच फीस ठेवायची. या सगळ्याला रेग्युलेशन खाजगी विद्यापीठांच्या फीसवरती, प्रवेशावरती, त्यांच्या आरक्षणावरती, त्यांच्या ओव्हरसीज प्रमाणे त्यांच्याकडे विद्यार्थी पाठवण्यासाठी नियमन करण्याच्या दृष्टीने एखादी समिती या ठिकाणी आणावी आणि त्यानंतर त्या समितीचा आपण विचार करावा अशा आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी द्यावं, अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं करतो. प्रवीण